नमस्कार, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी तुमच्या प्रेमासाठी आणि काळजीसाठी मनापासून धन्यवाद. आता गेल्या जवळपास काही दिवसांपासून मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, कारण आमच्या घरामध्ये एक दुःखद प्रसंग झाला. माझे सासरे ह्यांना देवाज्ञा झाली. ते 87 वर्षाचे होते आणि ते आता आपल्यात राहिलेले नाही आहेत, पण त्यांच्या खूप साऱ्या आठवणी मात्र माझ्याकडे आहेत. त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. एक छोटीशी आठवण सांगणार आहे की जेव्हा माझे सासरे बाल्कनीत पोपट यायचे आणि सकाळी सकाळी त्यांना पाहायचे, तेव्हा त्यांना ना खूप आनंद व्हायचा. आणि जेव्हा हेच पोपट माझ्या हातावर बसायचे तेव्हा तर त्यांना खूप हसू यायचं, त्यांना खूप आवडायचं. ते असे मला म्हणायचे की अगं, हे जे पोपट आहेत ना, ते कसे काय तुझ्या हातावर येतात, ते तर निसर्गातले पोपट आहेत. तर त्यांना ना हे पाहून खूप आनंद व्हायचा. तर अशा खूपशा अगदी त्यांच्या आठवणी आमच्याकडे आहेत. तर चला असो, आता मी तुम्हाला सांगणार आहे की निसर्गाची ना हीच खरं तर एक गोष्ट आहे की जेव्हा मन दुःखी असतं ना, तेव्हा पक्ष्यांचे आवाज, त्यांचं निरागस येणं मनाला ना पुन्हा जगायला शिकवतं. आता मी 20 दिवस घरी नव्हते, कारण माझ्या सासऱ्यांची अशी इच्छा होती की त्यांचे जे सगळे विधी आहेत ते गावालाच व्हावेत, म्हणून आम्ही 20 दिवस सगळेजण गावाला गेलो होतो. पण आज जेव्हा पुन्हा आम्ही घरी आलो ना, तेव्हा बाल्कनीत असं वाटलं की हे जे पक्षी आहेत ते आमची वाट पाहत आहेत. मग मी आल्या आल्या काय केलं की पहिले फीडर लावले, फीडरमध्ये धान्य ठेवलं, त्यांना छान ताजं पाणी भरून ठेवलं. हे सगळं करत असतानाच चिमण्या तर एवढ्या पळत आल्या ना की अगदी तुम्हाला काय सांगू, म्हणजे असं वाटत होतं की जणू काही त्या माझ्या येण्याची वाटच पाहत होत्या. आणि मग त्यांना छान दाना पाणी भरून ठेवलं मी त्यांच्यासाठी. मग पोपट आल्यानंतर मी तुम्हाला एक गंमत सांगते की एवढ्या दिवसानंतर आल्यावर देखील हे पोपट माझ्याजवळ कसे काय आले. पहा, आधीपासूनच आपण हे जे पोपट असतात ना, त्यांना आपल्या स्पर्श जाणवत असतो, कारण ते आपल्या हातावर येत असतात, आपला आवाज ओळखीचा असतो. त्यामुळे काय झालं की जेव्हा पोपट पुन्हा एकदा आले तेव्हा मी त्यांच्याशी गप्पा मारत होते, त्यांना छान खाऊ घेऊन त्यांच्या पुढे गेले आणि ते पुन्हा माझ्या हातावर आले, छान खाऊ खाऊ लागले. तर तुम्हाला पण जर असं कुठं इमर्जन्सी जावं लागलं ना, तर तुम्ही जरूर जा. आपली नाती पण तेवढीच जपा. असं काही नाही की फक्त पक्षी पक्षी करत बसायचं नाहीये. आपली सगळी जे काही कर्तव्य आहेत ती सुद्धा आपण केली पाहिजेत, आपली कामं पण आपण केली पाहिजेत. त्यामुळे फक्त पक्षी पक्षी करत बसू नका, पक्ष्यांची सेवा पण करा आणि आपल्या घरातल्यांना पण जपा, घरातल्यांची पण काळजी घ्या. तर चला असो, मी तुम्हाला सांगते मग मी काय केलं. आल्यानंतर पक्ष्यांसाठी छान दाना पाणी ठेवलं, छान हाताने ते खाऊसुद्धा खाऊ लागले. आणि आता 2 दिवस झाले तर पक्षी येत आहेत. पण आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की उन्हाळा खूप असल्यामुळे थोडंसं पोपट जे आहे त्यांची संख्या कमी झालेली आहे. पण असं नाही आहे बरं का की माझ्याकडे पोपट येतच नाहीत. जे पहिले पण पोपट येत होतात तेच पोपट माझ्याकडे पुन्हा येत आहेत. 20 दिवसांची गॅप पडून सुद्धा माझ्याकडे तेच पोपट सगळे येत आहेत. तर तुम्ही पण जर कुठं जायचं असेल तर पक्ष्यांसाठी फक्त पाण्याची सोय करून जा. बाकी तुम्ही कोणतेही धान्य फीडरमध्ये ठेवू नका, सगळे फीडर काढून आतमध्ये ठेवा. नाहीतर काय होईल ना की कबूतर येईल आणि सगळी घाण करून जातील तुमच्या बाल्कनीमध्ये. तर आल्यानंतरच तुम्ही त्यांना दाना पाणी ठेवायचं आहे. पाणी ठेवा, पण दाना जो आहे म्हणजे फीडरमध्ये जे धान्य आहे ना, ते तुम्ही आल्यानंतरच ठेवायचं आहे. आज मी ना तुम्हाला एक आणि गोष्ट सांगणार आहे की मला ना खरंच सांगू का, मला काय माहीत काय झालं आहे. अजिबात व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत नाही आहे, कारण हे व्हिडिओ बनवताना ना काय होतं की खूप कसरत करावी लागते. त्यांचे व्हिडिओ पक्ष्यांचे व्हिडिओ काढा, एडिटिंग करा, तर खूप वेळ जातो ह्यामध्ये. मला माहीत नाही की मी पुढे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल की नाही, पण आत्तापर्यंत जे मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेत ना, त्यात मी ज्या छोट्या छोट्या टिप दिल्यात ना, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमच्याकडे पण एवढे सुंदर सुंदर पोपट येतील. आता 5-6 वर्ष झाले पहा, माझ्याकडे एवढे छान पक्षी येत आहेत. पण असं वाटतं की ना की का मी म्हणजे यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवते किंवा इंस्टाग्रामवर हे मी सगळं का करते. कारण तुम्हाला मी एक सांगू, सोशल मीडिया असं आहे ना की तुम्ही त्याच्या जेवढं आहारी जाल ना, तर तेवढं बघा चांगलं नाही आहे. त्यामुळं आपण आपल्यासाठीच जगता आलं पाहिजे आपल्याला. उगीच जास्त सोशल मीडियाच्या आहारी जाणं काही उपयोग नाही आहे. रोज ते व्हिडिओ टाका, त्याच्यानंतर ते एडिटिंग करा, ह्या सगळ्यामध्ये इतका वेळ जातो. आणि खरं सांगू तुम्हाला, आता अधिक महिना पण येणार आहे, थोडासा देवासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे. तर मला असं वाटतं की या पक्ष्यांची सेवा करता करता त्यांचा जो काही आनंद घेतोय आपण, तो आपल्या नेत्रसुख म्हणून घ्यावं, आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवावं, असं माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं ते पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आत्तापर्यंत मी दिलेली माहिती जी आत्ता
आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची माहिती जर तुम्हाला आत्तापर्यंत आवडली असेल ते पण तुम्ही मला सांगायला विसरू नका. हे व्हिडिओ बनवताना ना आणि काय होतं की खूप साऱ्या कमेंट येतात, मग वेळात वेळ काढा आणि मग त्या कमेंटला उत्तरं द्या. आता तर तुम्हाला सांगते की मी गावाला गेले होते ना, तर एवढं म्हणजे माझ्या घरात असं झालेलं असताना सुद्धा मला काही काही कॉल यायचे पहा, आणि कॉलवर इतके फालतूचे प्रश्न विचारायचे ना लोक, म्हणजे हिंदीतनंच असायचे बरेचसे कॉल. तर मला असं वाटतं ना की किती फालतू प्रश्न म्हणजे लोक विचारतात. आणि मी जरी सांगितलं की अहो आमच्या घरामध्ये असं असं झालेलं आहे, तरी पण लोक मला बऱ्याच वेळा शब्दात गुंतवायचे, इतके फालतूचे प्रश्न. म्हणजे मला असं वाटतं की नको, हे सोशल मीडिया नको. जे काही आहे ते मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते पण तुम्ही मला सांगा, आणि तुम्ही पण अशी पक्ष्यांची सेवा करा. पहा, ह्यांचे आशीर्वाद कधीही वाया जात नाहीत. एवढं जरी केलं ना आपण तरी खूप आहे. सगळं काही सोशल मीडियावर दाखवण्यासाठीच केलं पाहिजे असं काही नाही आहे. तर चला, जमलं तर पुन्हा भेटूया. राधे राधे.